एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। मुलगा मुलीला घेऊन पळून गेला, मात्र याची मोठी शिक्षा मुलाच्या वडिलांना भोगावी लागली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा। तर ही घटना घडली आहे मांगले तालुका शिराळा इथं। प्रेम प्रकरणातून युगलाने पलायन केल्यानंतर मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खांबाला दोरीनं बांधून व आईला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी 6च्या सुमारास घडली आहे। दादासाहेब चौगुले वय 55 असं मृत व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान मुलीचे आई वडील भाऊ यांच्यासह 12 जणांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झालाय। यापैकी संशयित सुरेश पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाडळकर, कविता पाटील, पद्मा पाटील व शुभांगी पाटील या 3 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे। अन्य 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबतची फिर्याद मृत दादासाहेब यांची पत्नी राजश्री चौगुले यांनी दिलेली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की धनकोट वसाहत इथं दादासाहेब चौगुले यांचे जनावरांचे शेड आहे, तर त्याच्या जवळच सुरेश पाटील यांचं राहतं घर आहे। मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश यानं संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीस बुधवारी पहाटे प्रेमसंबंधातून नेलं होतं। त्यानंतर दादासाहेब चौगुले व त्यांची पत्नी राजश्री नेहमीप्रमाणे हे पहाटे दुचाकीवरून जनावरांचं दूध काढण्यासाठी शेडवर गेले होते। दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचं समजतात सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना आमच्या मुलीस तुमच्या मुलानं पळवून नेलेला आहे, ते कुठं आहेत सांगा असा जाब विचारला। दादासाहेब यांनी आम्ही आत्ताच आलो आहोत, आम्हाला माहिती नाही असं सांगितलं। त्यावेळी संजय व सुरेश पाटील अन्य 5 जणांनी त्यांना मारहाण करत विजेच्या खांबाला बांधलं। लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर रवींद्र पाटील, संदीप पाडळकर, कविता पाटील, पद्मा पाटील, शुभांगी पाटील, प्रवीण पाटील, सनीराज पाटील, संग्रामसिंग पाटील, सचिन पाटील, अजय पाटील यांनी चौगुले दाम्पत्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत दादासाहेब यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पत्नी राजश्री चौगुले यांनी दिलेली आहे। मारहाणीत दादासाहेब बेशुद्ध पडले। त्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं। तिथून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। यानंतर नातेवाईकांनी शिराळा पोलीस ठाण्यासमोर जमा होत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे तणावाचं वातावरण गावात निर्माण झालं।